रेवदंडा अलिबागच्या जवळ असलेलं एक सुंदर ठिकाण आणि जिथं हे पोर्तुगीजांनी बांधलेला एक सुंदर असा हा किल्ला। तर आज आपण बघणार आहोत नारळाच्या उंच झाडांमध्ये लपलेला सुंदर असा हा रेवदंडा किल्ला आणि रेवदंडाचा समुद्र किनारा। रेवदंडा इथं आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दिसतात उंच अशी नारळाची झाडी आणि या नारळाच्या झाडीतूनच आपण शिरतो या छोट्याशा अशा किल्ल्यामध्ये। या किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि बघताक्षणी आपण या परिसराच्या मोहात पडतो। इथे समोरच आपल्याला जागोजागी ठेवलेल्या या सुंदर अशा तोफा आपल्याला दिसून येतात आणि या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा सातखनी बुरुज। या किल्ल्यावर राहिलेली ही एकमेव अशी व्यवस्थित अशी वास्तू। या बुरुजावरून चक्क मुंबईपासून ते मुरुड जंजिऱ्यापर्यंत टेळणी व्हायची। कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथेच पोर्तुगीजांनी 1528 मध्ये हा किल्ला बांधला। पोर्तुगीजांना व्यापारावर नियंत्रण आणायचं होतं, त्यासाठी हा किल्ला खूपच महत्त्वाचा होता। कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। रेवदंडा गावाच्या भोवतीच पूर्ण तटबंदी बांधून हा किल्ला बांधला होता। फायनली रेवदंडा किल्ला आमचा आता बघून झालेला आहे। खूप छोटासा असा किल्ला आहे, पण सुंदर असा हा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला सुंदर असा हा किल्ला आपल्याला दिसेल। त्यानंतर किल्ला बघून आम्ही चालू समुद्र किनाऱ्याच्या दिशेने। इथला समुद्र किनारा सुद्धा शांत, सुंदर आणि निसर्गरम्य असा आहे। किल्ल्याच्या तटबंदीतूनच एक छोटीशी वाट समुद्र किनाऱ्यावर आलेली आहे। त्यानंतर आपण प्रवेश करतो या समुद्र किनाऱ्यावर। किल्ल्याची तटबंदी आपल्याला या समुद्र किनाऱ्यावर पूर्णतः बाहेरून दिसते। या किल्ल्याला 19 बुरुज होते, यातले काहीच बुरुज आता शिल्लक आहेत। फोटोग्राफीसाठी हा परिसर एकदम जबरदस्त असा आहे। बरेच प्री वेडिंग शूट येथे होत असतात। मुलांनी मस्त बीच क्रिकेटचा आनंद घेतला। फायनली आपण आलेलो होतो आता रेवदंडा बीच येथे। खूप सुंदर आणि शांत असा। तुम्हाला जर शांतता हवी असेल तर रेवदंडा बीचचा विचार नक्की करा। रेवदंडा किल्ला एकदम छोटासा असा किल्ला आपल्याला इथे दिसू शकतो। हा किल्ला बघून आम्ही डायरेक्ट आपल्या किल्ल्यावरूनच एक रस्ता जातो या बीचवरती। काशीद बीच आपल्याला व्हाईट सँड आपल्याला काशीद बीचवर दिसू शकते, पण इथं आपल्याला थोडंसं काळी माती आणि चिखलयुक्त अशी ही रेती आपल्याला इथं दिसते। आपण आलेलो आहोत रेवदंड्याच्या अशा ठिकाणी जिथं दिसते एक सुंदर अशी एक बोट। तुम्हाला एखादं असं वेगळं असं फोटोशूट करायचं असेल तर या ठिकाणाचा विचार नक्की करा। खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आणि मी थोडंसं चिखल असून सुद्धा या बोटीच्या दिशेने आलोच। खूप भारी। आता ही बोट आता जवळून मला बघायची की ही बोट कशी आहे ते। कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तिथेच ही बोट आपल्याला दिसून येते। बरेच दिवस मला ही बोट रोडने दिसत होती, पण आज प्रत्यक्षात मला ही बोट जवळून बघता आली। खरंच असं काहीतरी नवीन बघायला खूप मजा येते। त्यानंतर सूर्यास्त होत होता। बीचवर आलो। बीचवर मुलं मस्त एन्जॉय करत होती। थोड्याफार वॉटर स्पोर्टच्या राईड्स सुद्धा इथं मला दिसून आल्या। खरं समुद्रकिनारा बघावं ते सूर्यास्ताच्या वेळेसच। खरंच सूर्यास्ताच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावर बसण्याचा आनंद काही वेगळाच असतो। एक वेगळंच वातावरण सगळीकडे पसरलेलं असतं। या सुंदर आणि शांत वातावरणात खूप भारी वाटतं। रेवदंडा किल्ल्याच्या जवळपास आणखीन भरपूर अशी ठिकाणं आहेत ती तुम्ही बघू शकता। इथं बीच कॅम्पिंग सुद्धा तुम्ही करू शकता। भरपूर अशा बीच कॅम्पिंगची सोय इथं उपलब्ध आहे। खरंच हा परिसर एक वेगळाच आहे। या परिसराला नक्की भेट द्या। या किल्ल्याच्या समोरच आपल्याला कोरलाई किल्ला सुद्धा दिसून येतो, तो सुद्धा नक्की बघा। नागाव, अलिबाग, काशीद बीच, मुरुड जंजिरा ही सर्व ठिकाणे इथून खूप जवळ आहेत। हे सुद्धा तुम्ही बघू शकता। फक्त पाण्याचं दे बघ। रेवदंडा किल्ला आणि रेवदंड्याचा हा समुद्रकिनारा तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा। आणि असे सुंदर आणि निसर्गरम्य व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।